बदलापूर शहरातलं राजकारण काही शांत होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आज मोठा गदारोळ जो आहे तो कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पाहायला मिळाला। नेमकं काय काय घडलं याची संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले, अनेक खडाजंगी त्यांच्यामध्ये झाली, शाब्दिक वाद झाले। सभागृहात काय काय घडलं ही माहिती आपण तर घेणार आहोत। सोबतच मागासवर्गीय समितीच्या सभापती पदी नगरसेविका हर्षाली संदीप गायकवाड यांची देखील नियुक्ती झालेली आहे। याविषयी संपूर्ण आपण माहिती जाणून घेऊयात। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे उपजिल्हा अध्यक्ष आदर्श तायडे जोडलेले आहेत। आज मागासवर्गीय समितीच्या सभापती पदी हर्षाली संदीप गायकवाड यांची नियुक्ती झालेली आहे। सर्व सभासदांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं। आपण तिथे उपस्थित होतात, नेमकं काय झालं? खऱ्या अर्थाने आज बदलापूर शहरातल्या मागासवर्गीय एका मोठ्या वर्गासाठी आनंदाचा दिवस आहे असं म्हटलं पाहिजे। कारण आज आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब असतील, आदरणीय मंत्री दर्जा असणारे आमचे परशुराम महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय कॅप्टन आशिष दामले साहेब असतील, आमचे सन्माननीय नगराध्यक्षा ऋषीदादा घोरपडे, आदरणीय मार्गदर्शक राजनदादा घोरपडे, आमचे सर्व गटनेते यांच्या माध्यमातून या ठिकाणी एका नावाची शिफारस केली गेली आणि मला असं वाटतं हर्षलाताई गायकवाड या ठिकाणी खऱ्या अर्थाने या पदासाठी योग्य व्यक्ती आहेत आणि त्यांची निवड जी झाली त्या निवडीसाठी मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। पुन्हा एकदा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण मागासवर्गीय समाजाच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षभरात त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरीव काम होईल आणि मागासवर्गीय समाजाला खऱ्या अर्थाने या समितीच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका त्यांची असेल असा मला विश्वास वाटतो। आदित्यजी, लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्य बदलापूरकरांच्या अडचणींना वाचा बोलण्यासाठी सभागृह आहे आणि प्रश्न मांडले जातात, परंतु आज पुन्हा एकदा गदारोळ पाहायला मिळाला। सत्ताधारी विरोधक आपापसामध्ये भिडले, नेमकं काय घडलेलं, कशावर वाद झाला? नाही बघा, मला याची तुर्तास तरी काही कल्पना नाही, पण मी आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक न्यूज मगाशी बघितली, अजून एक चॅनल आहे त्याची पण न्यूज मी बघितली। त्या न्यूजमध्ये मी जेव्हा बघत होतो त्यावेळेस मला अतिशय दुःख झालं, कारण हे जे सभागृह आहे हे लोकप्रतिनिधींचं सभागृह आहे आणि या सभागृहात फक्त लोकांचे प्रश्न मांडले गेले पाहिजे। जे काही आमचे सत्तेतले असो किंवा विरोधातले असो, या सर्वांना या ठिकाणी जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेलं आहे। त्यांना या ठिकाणी आपले विषय मांडले पाहिजे, त्यांनी जनतेचे प्रश्न मांडले पाहिजे, जनतेच्या समस्यांवर चर्चा केली पाहिजे। मी एका चॅनलच्या माध्यमातून मगाशी बघत होतो, काही लोक अजून सुद्धा ज्या निवडणुकांचं राजकारण त्यातून बाहेर पडलेले मला दिसत नाहीत। त्यामुळे त्यांचं जे राजकारण चालू आहे ते त्यांना लखला बसो, पण तुम्ही जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहात, काठावर का असेना पण तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले पाहिजे। जनतेचे प्रश्न मांडत असताना शहराप्रती तुमचा कळवळा त्या सभागृहातून दिसला पाहिजे, तुमचा बुलंद आवाज त्या सभागृहात घुमला पाहिजे, हे आम्हाला एक अपेक्षित आहे। पण त्या ठिकाणी आज मी बघत होतो की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मनात आकाशभाव ठेवणं, त्यांच्या विरोधात वारंवार आमच्या नेत्यांना टार्गेट करणं आणि सभागृहाची गरिमा न राखणं असे प्रकार वारंवार घडत आहेत। आज सुद्धा ते मला असं वाटतं अमितजी मगाशी तेच झालं, मी माझ्या सहकार्याने सुद्धा विचारलं की नेमकं काय विषय झाला। त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी सांगितलं की नगराध्यक्ष जेव्हा सभागृहात आल्या त्यावेळेस जे काही शिवसेनेचे नगरसेवक होते ते उठले नाही, म्हणजे जागेवरून उठले नाही। आता परिस्थिती अशी की ते सभागृहाची परंपरा आहे, कायद्यात कुठे असं नाही की नगराध्यक्ष आल्यानंतर तुम्ही उठा वगैरे, पण हे सभागृहाच्या परंपरा असतात आणि त्या अनेक वर्षांपासून पाळल्या जातात। आज सभागृह जेव्हा सुरू होतं त्यावेळेस अध्यक्ष त्या ठिकाणी येतात, अध्यक्ष आल्यानंतर सर्व सन्माननीय नगरसेवक सदस्य त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि ते उभे राहतात, तो एक मान असतो, सन्मान असतो। आज जेव्हा एक महिला नगराध्यक्ष झाली त्यावेळेस त्यांच्या पोटात दुखतंय की काय, आणि यांची ती संकुचित मानसिकता आज पुन्हा बदलापूरकरांना दिसली। कारण जेव्हा एक महिला नगराध्यक्ष झाल्या त्यावेळेस त्यांच्या पोटात दुखतं, म्हणजे यांची जी पुरुष प्रधान संस्कृतीचे जे यांच्या मनातले जे काही संस्कार आहेत ते आज पुन्हा एकदा बदलापूरकरांनी बघितलं। अरे, एक आपल्या आई जिजाऊंची, आई सावित्रीची, आई रमाईची लेक त्या ठिकाणी नगराध्यक्षपदी बसली आहे। आज ती व्यक्ती ज्या ठिकाणी सभागृहात येईल त्यावेळेस तुम्ही उभं राहून त्यांना एक सन्मान देणं, आपल्या नारी शक्तीचा सन्मान करणं, आपल्या आई बहिणींची खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने आदराची भावना मनात वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं आणि सभागृहाची गरिमा अबाधित ठेवणं हे आपले कर्तव्य आहे, पण तुम्ही ते पार पाडत नाही। आज मी बघितलं, अतिशय दुःख झालं आणि मला असं वाटतंय की अशा लोकांचा काही इलाज नसतो, कारण जे फक्त विरोधाला विरोध करणारे असतात। मला त्यांना एक सांगायचं आहे, विरोधाला विरोध करण्याचे दिवस गेले, निवडणुका संपल्या, राजकारण संपलं। आज तुम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत, कोणता तरी वार्डाचे नगरसेवक आहेत, त्या प्रभागातल्या जनतेच्या समस्या तुमच्याकडे येत असतील, त्या समस्यांकडे लक्ष द्या। सभागृहात येऊन फक्त विरोधाला विरोध करून तुम्ही जर शहराच्या विकासाला खुंटवणार असाल तर बदलापूरकरांना तुम्ही आपल्या शहराचा शत्रू कोण हे आपण ओळखलं पाहिजे, आपल्या शहराच्या विकासाच्या आड येणारा माणूस कोण हे आपण ओळखलं पाहिजे आणि आपल्या शहराला खऱ्या अर्थाने या ठिकाणी विद्रुपीकरण होईल आणि शहरातला विकास पूर्णपणे खुंटेल
चांगली विकासाची कामं या शहरात येणारच नाही. या प्रकल्पांना विरोध करणारे कोण आहेत हे सुद्धा बदलापूरकरांनी आज बघितलेलं आहे आणि मला असं वाटतं बदलापूरकर यांना येणाऱ्या काळात योग्य ते उत्तर देतील. आणि समित्यांच्याही सदस्यांची नेमणूक होणार होते, तर 18 तारखेला सभा होणार आहे. काय सभा पुढे किती तारखेला होणार? नाही, आता बघा, तो शेवटी नगराध्यक्ष आणि सर्व बॉडीचा अधिकार आहे. तो जे निर्णय घेतील तो त्याप्रमाणे पुढे समित्या होतील. पण मला त्या बाबतीत एवढं काही सांगता येणार नाही, कारण मी नगर परिषदेमध्ये काही सदस्य म्हणून नाही. त्यामुळे अजेंड्याचे काय विषय असतात, नगरपालिकेचे काय विषय असतात ते मला माहीत नाही. इन जनरल तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्याविषयी आपण बोलत होतो. पण तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगेन, बदलापूरकरांना आज एक गोष्ट समजली असेल, जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यावेळेस आम्ही विकासाचं विजन समोर ठेवलं, लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, लोकांसाठी काय करता येईल याचा विचार केला. परंतु आज चांगले प्रकल्प राबवत असताना, चांगले उपाययोजना या ठिकाणी राबवत असताना, या बदलापूर शहरात चांगले प्रकल्प आणत असताना, अनेक दशकांच्या मागण्या पूर्ण करत असताना काही लोक सभागृहात तुम्ही बघितलं असेल उन्हीधुनी काढून आमच्या नेत्याला अर्वाच्य भाषेत बोलून या ठिकाणी सभागृहाचा अपमान करणं असेल, सभागृहाची गरिमा धुळीस मिळवणं असेल, असे प्रकार करतायत. मला त्यांना एक सांगायचं आहे की हा एक इरा वेगळा आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सुसंस्कृत सत्ता आहे आणि आम्ही कधीही ते ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत त्यांना उत्तर देणार नाही, कारण आमच्या संस्कारात ते बसत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की तरीही काही लोक जर अतिरेकच करणार असतील तर आम्हाला बोलायला भाग पाडलं जाईल. आणि जर आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा बोलतो त्यावेळेस समोरचे पळून जातात आणि हा इतिहास आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला बोलायला भाग पाडू नये. आमच्या नेत्यांबद्दल बोलत असताना, सभागृहात असताना त्यांनी सभागृहाचा मान सन्मान ठेवावा. आणि ते जर ठेवत नसेल तर सभागृह नेते किंवा सभागृहाचे पीठासीन अधिकारी, आमच्या नगराध्यक्ष त्या संदर्भात उचित कारवाई करतील. पण त्या सभागृहात जर आमच्या नेत्यांना कोणी अरे तुरे करून त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, आज आदरणीय राजेंद्रदादांशी त्यांनी अर्वाच्य भाषेत भाषा केली, जर असं कोणी करत असेल तर मग कार्यकर्ता म्हणून आम्ही योग्य ती भूमिका घेऊ. नक्कीच आपण भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदर्श तायडे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. आज सभागृहामध्ये काय काय झालं, काय काय घडामोडी घडल्या याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. बदलापूर शहरातल्याची प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.